श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. हरिभाऊंना श्रीदर्शन. कोकणातील हरिभाऊ मराठे मुंबई पालिकेत नोकरीस होते. त्यांच्या लक्ष्मण पंडित या मित्रास व्यापारात तोटा आल्याने त्यांनी श्रींना नवस केला की कर्ज फिटले तर दर्शनास येईल. योगायोग असा की चमत्कार झाला आणि व्यापारात नफा झाला. ही स्वामी कृपा आहे हे जाणून तिघेही अक्कलकोटी येऊन श्रींचे दर्शन घेऊन कृतकृत्य झाले. श्रींनी तिघांनाही वेगवेगळे मंत्र दिले, पण तिन्ही मंत्रांचा भावार्थ एकच होता. श्री गुरु हेच सद्गुरू, तेच ब्रह्मा विष्णू महेश होत. पाणी जसे सागराला मिळते तसे कोणत्याही देवाची पूजा केशवाला म्हणजेच नारायण रूपी स्वामींना प्राप्त होते. हरिभाऊंनी चांदीच्या पादुका करून त्या श्रींना अर्पण केल्या. त्या पादुका श्रींनी 14 दिवस स्वतःच्या पायात घालून परत हरिभाऊंना दिल्या व त्यास मांडीवर बसून मस्तकी वरदस्थ ठेवून भगवी वस्त्रे, छाटी, कपनी व जोळी देऊन मुंबईला जाऊन जनमानसात श्री प्रचार प्रसाराची आज्ञा केली. श्रींनी हरिभाऊंना मांडीवर घेऊन त्यांची मस्तकावर ज्या क्षणी वरदस्थ ठेवला त्या क्षणापासून हरिभाऊ स्वामीसूत म्हणून प्रख्यात झाले. लगेचच मुंबईला परतून स्वामीसूतांनी श्री आज्ञेने आपली लाखो रुपयांची संपत्ती दान करून पत्नीचा विरोध शमवून संन्यास घेतला. कामाटीपुऱ्यात मठ बांधून दर्शनास येणाऱ्या सर्वधर्मीय भाविकांना श्रीसेवा समजावून सांगू लागले. त्यामुळे लोक दुःखमुक्त होऊ लागले.